Factor using suitable identities. Problem 1. 16y square minus 24y plus 9. आपल्याला क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचे आहे, याचे फॅक्टर्स पाडायचे आहे यूजिंग सुटेबल आयडेंटिटीज. तर इथे सगळ्यात पहिले चेक करायचं फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म परफेक्ट स्क्वेअर आहे का, होल स्क्वेअर. तर 16 4चा स्क्वेअर आहे म्हणजे 4y स्क्वेअर म्हणू शकतो आणि 9 हा 3चा स्क्वेअर आहे आणि मध्ये मायनसची साईन आहे म्हणजे आपल्याला इथे कोणती आयडेंटिटी वापरता येईल, a मायनस बीच्या होल स्क्वेअरची. a मायनस बीचा होल स्क्वेअर ती काय आहे, a स्क्वेअर मायनस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर. तर आता a मायनस बीचा होल स्क्वेअर याचं हे एक्सपान्शन आहे आणि हा जो क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे इकडे याचे हे काय आहे, फॅक्टर्स आहे. आता फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे एला आपण फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म म्हटलं, तर फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. तर इथे बघा 16y स्क्वेअर हा 4yचा होल स्क्वेअर होतो, 4yचा होल स्क्वेअर मायनस आता इथे ट्वाईस ab पाहिजे 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म आणि ही थर्ड टर्म आहे, हा कितीचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर. फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म परफेक्ट स्क्वेअर आहे. फर्स्ट टर्म 4yचा होल स्क्वेअर आणि थर्ड टर्म 3चा स्क्वेअर. आता मिडल टर्म आपल्याला काय पाहिजे, ट्वाईस ab म्हणजे a म्हणजे फर्स्ट टर्म आणि b म्हणजे सेकंड टर्म. मायनस 2 इंटू ab म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजे 4y इंटू सेकंड टर्म म्हणजे 3. आता बघा 2 इंटू 4 8 8 3 12 आणि y. ठीक आहे. तर याला आपण या पद्धतीत एक्सपान्शन लिहू शकतो. आणि आता इथे कोणत्या फॉर्म्युल्याप्रमाणे a स्क्वेअर मायनस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर याचे फॅक्टर्स काय पडेल, a मायनस बीचा होल स्क्वेअर. आता इथे a म्हणजे काय आहे 4y आणि b म्हणजे काय आहे 3 आहे म्हणजे 4y आणि मध्ये मायनसची साईन आहे मायनस 3चा काय होईल होल स्क्वेअर. म्हणजे याचे फॅक्टर्स कसे पडेल, एक्सचा स्क्वेअर असेल तर x इंटू एक्स 2 टाईम्स लिहावं लागते म्हणजे 4y मायनस 3चा होल स्क्वेअर म्हणजे 4y मायनस 3 इंटू 4y मायनस 3, 4y मायनस 3 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 4y मायनस 3. प्रॉब्लेम 2. 9/4 s स्क्वेअर प्लस 6st प्लस 4t स्क्वेअर. आपल्याला क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल दिलेला आहे आणि याचे आपल्याला काय करायचे आहे, फॅक्टर्स पाडायचे आहे यूजिंग द आयडेंटिटी. तर पहिले काय चेक करायचं, फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म परफेक्ट स्क्वेअर आहे का. तर 9/4 sचा स्क्वेअर, तर 9 हा 3चा स्क्वेअर आहे, 4 हा 2चा स्क्वेअर म्हणजे 3/2 sचा होल स्क्वेअर होईल आणि थर्ड टर्म 4 हा 2चा स्क्वेअर आहे म्हणजे 2tचा होल स्क्वेअर होईल. तर मग याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला कोणती आयडेंटिटी यूज करावं लागेल, मध्ये प्लसचं साईन आहे तर a प्लस बीचा होल स्क्वेअरची आयडेंटिटी वापरावं लागेल, a प्लस बीचा होल स्क्वेअर. ही आयडेंटिटी काय, a स्क्वेअर प्लस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर. आता a प्लस बीचा होल स्क्वेअर याचं a स्क्वेअर प्लस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर काय आहे, एक्सपान्शन. आणि या एक्सपान्शनचं म्हणजे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियलचे हे काय आहे, फॅक्टर आहे. तर एक्सपान्शनला आपल्याला या टर्मला या फॉर्मेटमध्ये लिहावं लागेल म्हणजे a स्क्वेअर प्लस ट्वाईस ab प्लस b स्क्वेअर. तर फर्स्ट टर्मला आपण a म्हटलं, सेकंड टर्मला b म्हटलं, तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता आपण फर्स्ट टर्मचा परफेक्ट स्क्वेअर करून घेऊ.
9/4ला आपण काय लिहू शकतो 3/2s होल स्क्वेअर. आणि ही जी थर्ड टर्म आहे याला 2t होल स्क्वेअर लिहू शकतो, म्हणजे 2t होल स्क्वेअर. आणि इथे प्लसची साईन आहे, ट्वाईस AB. तर या टर्मला आपण फर्स्ट टर्म म्हणू, या टर्मला सेकंड टर्म म्हणू. तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस B स्क्वेअर. तर इथे आपल्याला ट्वाईस AB म्हणजे 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म, म्हणजे 2 इंटू फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म आहे 3/2s इंटू सेकंड टर्म 2t, इथे प्लस घ्यावं लागेल. आता बघा याचा ॲन्सर 6t होईल का? तर हे 2 कॅन्सल झाले, तर 3 इंटू 2 6st. तर याला आपण या फॉर्मेटमध्ये लिहिलं तर a स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस B स्क्वेअर याचे फॅक्टर्स कसे पडतात a प्लस Bचा होल स्क्वेअर. तर याला आपण a म्हटलं तर a स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस B स्क्वेअर म्हणजे a प्लस Bचा होल स्क्वेअर. तर याचे फॅक्टर्स कसे पडेल 3/2s प्लस 2t होल स्क्वेअर. आणि होल स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होईल 3/2s प्लस 2t हा फर्स्ट फॅक्टर होईल आणि सेकंड पण फॅक्टर 3/2s प्लस 2t. प्रॉब्लेम 3. आपल्याला ऑल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि याचे आपल्याला काय करायचे आहे फॅक्टर्स पाडायचे आहे युजिंग द आयडेंटिटी. तर आता आपल्याजवळ कोणकोणत्या आयडेंटिटी आहे a प्लस बीचा होल स्क्वेअर, a मायनस बीचा होल स्क्वेअर आणि a प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस ट्वाईस BC प्लस ट्वाईस AC. तर इथे आपल्याला 3 टर्म परफेक्ट स्क्वेअर दिसल्या पाहिजे, तर आपल्याला a प्लस बी प्लस सीच्या होल स्क्वेअरच्या आयडेंटिटीने फॅक्टर्स पाडता येईल. तर आता बघा m²/9, 9ला आपण 3चा स्क्वेअर जर म्हटलं तर काय होईल m/3चा होल स्क्वेअर, म्हणजे ही टर्म परफेक्ट स्क्वेअर करता येते. आणि ही टर्म k²/4, तर k²/4, 4ला आपण 2चा स्क्वेअर म्हणू शकतो, म्हणजे k/2चा होल स्क्वेअर, म्हणजे ही पण परफेक्ट स्क्वेअर होते. आणि ही टर्म 9n², तर 9 हा 3चा स्क्वेअर आहे, म्हणजे 3nचा होल स्क्वेअर होईल. म्हणजे आपल्याला याला a म्हणता येईल, याला b म्हणता येईल, याला c म्हणता येईल. तर a प्लस बी प्लस सीच्या होल स्क्वेअरची आयडेंटिटी काय आहे a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस ट्वाईस BC प्लस ट्वाईस AC. तर याच्यासाठी आपण काय करू परफेक्ट स्क्वेअरवाल्या टर्म जवळ घेऊ, म्हणजे m²/9 प्लस ही परफेक्ट स्क्वेअर म्हणजे a²/4 आणि ही परफेक्ट स्क्वेअर कोणती 9n². आणि मग याच्यानंतर रिमेनिंग टर्म लिहून घेऊ mk/3 प्लस 3nk प्लस 2mn. आणि आता आपण याच्यासाठी कोणती आयडेंटिटी वापरू शकतो a प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल a² प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस ट्वाईस BC प्लस ट्वाईस AC. आपल्याला ही आयडेंटिटी यूज करता येईल. तर त्याच्यासाठी आपल्याला a प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर
इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस ट्वाईस बी सी प्लस ट्वाईस ए सी. हे काय आहे? ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. राईट साईडला एक्सपान्शन आहे आणि या एक्सपान्शनचे लेफ्ट साईडला काय आहे? फॅक्टर्स. तर आपल्याला याचे काय पाडायचे आहे? फॅक्टर्स. तर या अल्जेब्रिक एक्सप्रेशनची मांडणी आपल्याला या फॉर्मेटमध्ये करावं लागेल. म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. म्हणजे याला आपण यम अपॉन 9ला आपण काय लिहू शकतो? यम अपॉन 3चा होल स्क्वेअर. सेकंड टर्म जी आहे के अपॉन 4चा स्क्वेअरला 4 हा 2चा स्क्वेअर होतो, तर के अपॉन 2चा होल स्क्वेअर. के अपॉन 2चा होल स्क्वेअर प्लस यन हा 3चा स्क्वेअर होतो, तर 3nचा होल स्क्वेअर होईल. तर ही थर्ड टर्म काय होईल? 3nचा होल स्क्वेअर प्लस आता काय पाहिजे? ट्वाईस ए बी प्लस ट्वाईस बी सी प्लस ट्वाईस ए सी. आता ही आपल्यासाठी ए झाली, ही झाली बी, ही झाली सी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी. ए म्हणजे एम अपॉन 3 आणि बी म्हणजे के अपॉन 2 प्लस ट्वाईस बी सी. बी सी बी काय आहे? के अपॉन 2 इंटू सी आहे 3n प्लस ट्वाईस ए सी. ए काय आहे? यम अपॉन 3 यम अपॉन 3 इंटू सी आहे 3n. ठीक आहे. आता या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण या फॉर्मेटमध्ये लिहिलेलं आहे. चेक करून घेऊ आपण. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्म म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर झालं. ट्वाईस ए बी पाहिजे आपल्याला. ट्वाईस ए बी लिहिलं तर इथे बघा 2 2 काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे यम के अपॉन 3 यम के अपॉन 3 ही टर्म मिळाली. त्याच्यानंतर ट्वाईस बी सी. तर इथे 2 2 कॅन्सल होईल, तर इथे 3kn ची टर्म मिळाली प्लस ट्वाईस ए सी. ए आणि सी 2 ए सी. तर इथे 3 3 कॅन्सल झालं, तर ट्वाईस mn मिळत आहे. तर मग आपण या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला या फॉर्मेटमध्ये लिहिलं आणि याचे फॅक्टर्स काय पडतात? ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. तर याचे पण फॅक्टर्स काय पडेल? ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. आता आपल्यासाठी ए ही टर्म आहे, बी ही टर्म आहे, सी ही टर्म आहे. म्हणजे ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर म्हणजे काय होईल याचे फॅक्टर? यम अपॉन 3 प्लस के अपॉन 2 ही बीची टर्म आणि 3n ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. आणि होल स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. तर मग याचे फॅक्टर्स कसे पडेल? फर्स्ट फॅक्टर यम अपॉन 3 प्लस के अपॉन 2 प्लस 3n फर्स्ट फॅक्टर पडेल आणि सेकंड फॅक्टर पडेल एम अपॉन 3 प्लस के अपॉन 2 प्लस 3n. These are the factor of given algebraic expression. Problem 4. p square upon 16 minus 2 plus 16 upon p square. आपल्याला ट्रायनॉमियल दिलेला आहे आणि आपल्याला याचे काय करायचे आहे? फॅक्टर्स पाडायचे आहे युजिंग द आयडेंटिटी. तर इथे सगळ्यात पहिले काय चेक करायचं? फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म परफेक्ट स्क्वेअर आहे का? तर 16 हा 4चा स्क्वेअर आहे म्हणजे आपण याला पी अपॉन 4चा होल स्क्वेअर म्हणू शकतो. आणि थर्ड टर्ममध्ये 16 हा 4चा स्क्वेअर आहे आणि इथे पी स्क्वेअर आहे म्हणजे 4 अपॉन पीचा होल स्क्वेअर म्हणू शकतो. म्हणजे फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म परफेक्ट स्क्वेअर आहे.
तर आपण इथे आयडेंटिटी यूज करू शकतो. आणि मिडल टर्म मायनस आहे म्हणजे कोणती आयडेंटिटी यूज करावं लागेल आपल्याला इथे? ए मायनस बीच्या होल स्क्वेअरची, ए मायनस बीचा होल स्क्वेअर. आणि ही आयडेंटिटी काय आहे? ए मायनस बीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता ए मायनस बी स्क्वेअर, तर एला आपण फर्स्ट टर्म म्हटलं, बीला सेकंड टर्म म्हटलं, तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. तर आता ए मायनस बीच्या होल स्क्वेअरचं हे एक्सपान्शन आहे. तर इथे आपल्याला ट्रायनॉमियल दिसत आहे. या ट्रायनॉमियलचे हे काय आहे? फॅक्टर आहे. तर या ट्रायनॉमियलला आपल्याला या फॉर्मेटमध्ये मांडावं लागेल. तर ए स्क्वेअर म्हणजे याला आपण पी अपॉन 4चा होल स्क्वेअर लिहू शकतो फर्स्ट टर्मला, पी अपॉन 4चा होल स्क्वेअर. आणि ही जी थर्ड टर्म आहे याला 4 अपॉन पीचा होल स्क्वेअर लिहू शकतो, 4 अपॉन पीचा होल स्क्वेअर. आणि इथे मायनस ट्वाइस ए बी आहे, मायनस ट्वाइस ए बी. ए बी म्हणजे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. तर एला आपण काय म्हणू? पी अपॉन 4 आणि बीला काय म्हणू? 4 अपॉन पी. तर ट्वाइस ए, ए म्हणजे आपल्यासाठी काय होईल? फर्स्ट टर्म म्हणजे पी अपॉन 4 इंटू सेकंड टर्म काय आहे? बी काय आहे आपल्यासाठी? 4 अपॉन पी. तर ट्वाइस ए इंटू बी म्हणजे 4 अपॉन पी. आता बघा इथे 4 4 कॅन्सल होईल, पी पी कॅन्सल होईल म्हणजे मिडल टर्म -2 आहे, -2. तर आपण याला ट्रायनॉमियलला या फॉर्मेटमध्ये मांडलेलं आहे. तर आता इथे का कोणत्या फॉर्मेटमध्ये आलं? ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि याचे फॅक्टर्स कसे पडतात? ए मायनस बीचा होल स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्मचा होल स्क्वेअर. तर आपल्यासाठी फर्स्ट टर्म कोणती आहे? ए. ए म्हणजे पी अपॉन 4 मायनस सेकंड टर्म बी किती आहे? 4 अपॉन पी, 4 अपॉन पीचा होल स्क्वेअर. आता होल स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. तर याचे फॅक्टर्स कसे पडेल? पी अपॉन 4 मायनस 4 अपॉन पी फर्स्ट फॅक्टर इंटू सेकंड फॅक्टर पर हाच पडेल, पी अपॉन 4 मायनस 4 अपॉन पी. दीज आर द फॅक्टर्स ऑफ गिव्हन ट्रायनॉमियल. प्रॉब्लेम 5. आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले आहे आणि याचे फॅक्टर्स पाडायचे आहे यूजिंग द आयडेंटिटी. तर आपल्याला इथे कोणती आयडेंटिटी वापरावं लागेल? तर बघा इथे 9 हा 3चा स्क्वेअर आहे, तर 3a होल स्क्वेअर म्हणू शकतो. 4 हा 2चा स्क्वेअर आहे, तर 2bचा होल स्क्वेअर म्हणू शकतो. आणि इथे c होल स्क्वेअर आहे, cचा होल स्क्वेअर c स्क्वेअर. तर आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर याला ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस बी सी प्लस ट्वाइस ए सी याप्रमाणे फॉर्मेटमध्ये लिहिलं तर याचे फॅक्टर्स कसे पडतात? ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. म्हणजे आपल्याला याच्यासाठी कोणती आयडेंटिटी वापरता येईल? ए प्लस बी प्लस सीच्या होल स्क्वेअरची. कोणती? ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. तर ही आयडेंटिटी काय आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस ट्वाइस बी सी प्लस ट्वाइस ए सी. आता ए प्लस बीचा बी प्लस सीचा होल स्क्वेअर याचं काय आहे? हे एक्सपान्शन. आणि या एक्सपान्शनचे हे काय आहे? फॅक्टर्स. तर आता हे जे अल्जेब्रिक एक्सपान्शन आहे या फॉर्मेटमध्ये आपल्याला याला लिहावं लागेल म्हणजे याचे हे काय होऊन जाईल? फॅक्टर. तर आता इथे आपल्याला 3 टर्म कशा पाहिजे? परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. तर याला आपल्याला रिअरेंज करावं लागेल. तर ही फर्स्ट टर्म परफेक्ट स्क्वेअर आहे, ही
परफेक्ट स्क्वेअर आहे, ही परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणजे याला आपल्याला काय म्हणता येईल, 3a परफेक्ट स्क्वेअर. 9a स्क्वेअरला आपण काय म्हणू, 3a स्क्वेअर प्लस 4ला 2 स्क्वेअर म्हणजे इथे आपण 2b होल स्क्वेअर आणि हा c स्क्वेअर. आता a स्क्वेअर, b स्क्वेअर, c स्क्वेअर मिळाला आपल्याला. आता आपल्याला पाहिजे ट्वाईस ab प्लस ट्वाईस bc प्लस ट्वाईस ac. आता प्लस ट्वाईस ab. आता हा आपल्यासाठी a होईल, b होईल आणि c होईल. म्हणजे a म्हणजे 3a, b म्हणजे 2b आणि c म्हणजे c. ट्वाईस ab. ab म्हटलं तर a 3a इंटू 2b प्लस ट्वाईस bc. b म्हणजे ही टर्म, c म्हणजे ही टर्म म्हणजे 2b इंटू c. 2b इंटू c प्लस ट्वाईस ac. a म्हणजे ही आणि c म्हणजे ही. ट्वाईस ac. ट्वाईस 3a इंटू c. 3a इंटू c. ठीक आहे. या फॉर्मेटमध्ये आपण रेडी केलं. तर आता आपल्याला कोणती टर्म मायनस पाहिजे आहे, मायनस ट्वाईस ab पाहिजे आहे आणि मायनस 4bc पाहिजे आहे. तर ab आणि bc याच्यामध्ये b काय आहे, कॉमन आहे. म्हणजे आपल्याला बीची जी टर्म आहे ती मायनसची घ्यावं लागेल. म्हणजे b वाली ही जी टर्म आहे मायनसची घ्यावं लागेल. म्हणजे आपण बीची टर्म म्हणजे याला मायनस करू. याला जर मायनस केलं तर काय होईल, मायनस 2b होल स्क्वेअर. तर टर्म प्लस असो की मायनस असो, स्क्वेअर नेहमी प्लस असते. तर मायनस 2b इंटू मायनस 2b, मायनस मायनस प्लस 4b स्क्वेअर होणार आहे. तर इथे 2bची टर्म आपल्याला कशात लिहावं लागेल, मायनसमध्ये लिहावं लागेल. आणि ही 2bची जी टर्म आहे ही पण आपल्याला मायनसमध्ये लिहावं लागेल. आता बघा, याला जर सॉल्व केलं तर काय होईल, इथे 3a स्क्वेअर, 3a स्क्वेअर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म आपली काय होईल, मायनस 2b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. आता इथे बघा, प्लस मायनस मायनस 2 इंटू 3 6, 6 इंटू 2 12ab, 12ab प्लस मायनस मायनस 2 इंटू 2 4bc, 4bc प्लस 3 इंटू 2 6ac. मिळाल्या या टर्म, मायनस 2ab मायनस 4bc आणि 6ac. म्हणजे आपण हे जे ऑल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे या फॉर्मेटमध्ये लिहिलेलं आहे. आणि या फॉर्मेटचे जे फॅक्टर्स आहे ते काय आहे, a प्लस b प्लस cचा होल स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्मचा होल स्क्वेअर. मग a आपल्यासाठी ही टर्म आहे, b आपल्यासाठी ही टर्म आहे आणि c आपल्यासाठी ही टर्म आहे. तर याचे फॅक्टर्स कसे पडेल, a म्हणजे 3a, b म्हणजे मायनस 2b आणि c म्हणजे c याचा होल स्क्वेअर. म्हणजे आता याचे फॅक्टर्स काय पडेल, 3a मायनस 2b प्लस cचा होल स्क्वेअर. याचे फॅक्टर्स कसे पडेल, 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन स्क्वेअर आहे. तर म्हणजे 3a मायनस 2b प्लस c हा फर्स्ट फॅक्टर आणि सेकंड फॅक्टर पण 3a मायनस 2b plus c. These are the factor of given algebraic expression.